तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी जरा घराचा व्ह्यू तुम्हाला दाखवा मला सगळ्यांना माझ्या घराचा. त्यानंतर पुढे मी गेलो घरात फ्रेश होण्यासाठी. माझं आवरलं अंघोळ करून मी. त्यानंतर मम्मी ही बाहेर डबा घेऊन आली होती. डबा घेत असताना मम्मीला काल जेवढा दिवसभराचा बिझनेस होता तेवढा सगळा जमा केला. त्यानंतर घरातून बाहेर पडलो. जरा आपल्या डेऱ्यातील थंडगार असं नॅचरल फील्डमधलं पाणी प्यावं म्हटलं. पाणी पिऊन झाल्यानंतर बघतो तर काय मम्मीच्या मागे घराजवळचे सगळे कुत्रे खेळत होते. त्यात आमचा गोल्या पण सामील होता. त्यानंतर मी आपल्या शायनीवरती मोबाईल ठेवला, मस्तपैकी तोंडाला रुमाल बांधला आणि पुढे बसून निघालो शायनीवर. मध्ये जरी दिसं मंदिर दिसलं तिथंच गणपती बाप्पांना प्रणाम केला आणि पुढे गेलो कॉलेजकडे जात असताना मस्तपैकी आपल्या कॉलेजकडे जाताना असणारी सर्व झाडे त्यांचा आनंद घेतला. जवळ जाताच आपली महाराष्ट्राची लाल परी दिसली, पण तिचा एवढा धुर होता की मागे थांबवटला नाही, म्हणून पडदेशीकडे गाडी काढली आणि पुढे गेलो कॉलेजजवळ. उतरल्यानंतर आपलं मस्तपैकी शाळेमध्ये मोबाईल ठेवून जरा आवरावं म्हणलं. आपलं हे कॉलेजचं मंगळसूत्र जे की मेकॅनिकल डिपार्टमेंटची न्यू आयडेंटिटी ते घातलं आणि पुढे गेलो कॉलेजकडे. कॉलेजमध्ये जर आज नेटची परीक्षा असल्यामुळे गर्दी होती. नंतर लंच ब्रेकमध्ये आईसाहेबांनी दिला डबा संपवला आणि दीपाभाईच्या कॅन्टीनची एक कोल्ड कॉफी थंडगार पिली. त्यानंतर पुढे कॉलेजच्या बाहेर लावली आपली शायनी गाडी काढली आणि पुढे गेलो मी बॉईज हॉस्टेलला खाली गेटमध्येच मंगेश भेटला आणि त्यासोबत काही क्लासमधले मित्र भेटले. त्यांना हाय बोलून पुढे गेलो रूममध्ये सगळे मित्र कंपनी बसलेली. त्यानंतर त्यांच्यासोबत चैतन्याने आणलेले आंबे खाल्ले. मंगेशला काय आंबा आवडत नव्हता त्यामुळे मंगेश आंबे खात नव्हता, पण सगळ्यांकडे बघून हसत होता फक्त. त्यानंतर मी पुन्हा आंबे खाऊन निघालो पुढे उत्कर्ष घराकडे.